नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपण घेऊन आलो विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, ज्या वेगवेगळ्या परीक्षा आपल्या वेगवेगळ्या संस्थेमार्फत होत होत्या, त्या परीक्षा आता MPSC मार्फत घेण्यात येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या संदर्भातली एक नवीन अपडेट आपल्याकडे आलेली आहे. सो त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत. आणि ही अपडेट आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या ज्या काही तुमच्या ग्रुप बी, ग्रुप सी ह्या ज्या परीक्षा होणार आहे त्याची मेगा भरती ही लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी वेगवेगळ्या एक्झामची, सरळ सेवाच्या एक्झामची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे आणि एक अपडेटेड अशी न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो, की आता तुमच्या ज्या काही सरळ सेवेच्या ज्या काही ब आणि क मधील एक्झाम आहेत त्या सर्व एक्झाम्स आता MPSC घेणार आहे. तो त्या संदर्भातला जो काही GR आलेला आहे तो GR काय आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करायचे, व्हिडिओला लाईक नक्की करायचे. तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा या संदर्भातला 5 मे 2026 रोजी हा जो आहे GR आपल्याकडे आलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक अतिशय महत्त्वाची आणि एक चांगली बातमी आहे की येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षा सर्व आता MPSC मार्फत होणार आहेत. तर आता खूप मोठा GR आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विकसित महाराष्ट्र 2047 या व्हिजनच्या अंतर्गत जवळपास 18 जुलै 2024 रोजी एक शासन निर्णय घेण्यात आला होता की गट ब आणि गट क मधील संवर्गाची पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यासाठी ही गव्हर्नमेंट काय तत्वता मान्यता दिली होती. त्यामुळे आता जे काही गट अ ते गट क मधील हे जे काही संवर्ग आहेत ते सर्व संवर्ग आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या काय कक्षेमध्ये आलेली आहेत. त्या अनुषंगाने आता कोणते कोणते संवर्ग आहेत आणि त्याची सर्व जी काही भरती प्रक्रिया होणार आहे ती भरती प्रक्रिया आता MPSC मार्फत होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांनी आता लक्षात ठेवायचे की इतर ज्या काही तुमच्या एक्झाम्स होणार आहेत त्या सर्व आता MPSC मार्फत होणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा काय करण्यात आलेली आहे. तर बघा, सुयोग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी एक संघ सुलभ आणि परिणामकारक कालबद्ध सुधारित परीक्षा पद्धती जी आहे ती आता लागू करण्यात आलेली आहे. व यामध्ये पात्रता, अनुभव, प्राधान्य, कौशल्य या सर्व गोष्टीचा विचार करण्यात आलेला आहे. व त्याच अनुषंगाने आता सदर शासन निर्णयाद्वारे एकूण 553 इतक्या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम हे सुधारित करण्यात आले असून त्याचं काय केलेलं आहे, MPSCच्या अंतर्गत आता समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा, याच्यामध्ये दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे परीक्षा योजनेचे विस्तारीकरण कशा प्रकारे होणार आहे. तर बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संवर्ग यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तो याच्यामध्ये जे जे काही स्टेट सर्व्हिस असतील, स्थापत्य असतील, अभियांत्रिकी, विद्युत यांत्रिकी या सर्व ज्या अभियांत्रिकी सेवा असतील, त्यानंतर महाराष्ट्र कृषी सेवा असतील, अन्न व प्रशासन सेवा असतील, महाराष्ट्र वन सेवा असतील, ठीक आहे, वैद्यमापन शास्त्र सेवा असेल, या सर्व 6 सेवामार्फत 57 संवर्गाची मेगा भरती करण्यात येणार आहे. या 6 सेवामध्ये एकूण 46 संवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये गट अ व गट ब अंतर्गत एकूण 103 संवर्ग यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यानंतर बघा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपात्रित गट अ व गट म मध्ये नव्याने निर्माण केलेल्या कोणत्या सेवा आहेत त्या. तर बघा, याच्यामध्ये एकूण गट अ व गट ब मधील 6 सेवा व्यतिरिक्त 18 नवीन सेवा निर्माण करण्यात आलेल्या आहेत व यामध्ये एकूण 93 संवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे. तर ते संवर्ग कोणते कोणते आहेत याची माहिती आपण थोड्या वेळाने या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो गट ब अराजपात्रित व गट क संवर्ग. तर बघा, याच्यामध्ये संयुक्त परीक्षामधील अंतर्भूत असलेले संवर्ग वगळता गट ब अराजपत्रित गट क संवर्गाची भरती प्रक्रिया ही प्रशासनाकडून स्वतंत्रपणे केली जात होती. परंतु आता इथून पुढे जे काय आहे ते गट ब आणि गट क संवर्गाची पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
सो याच्यामध्ये जर बघितलं तर एक 252 संवर्गाचे 17 गट तयार करण्यात आलेले आहेत व त्या गटाची माहिती ही आपल्याला या PDF खाली देण्यात आलेली आहे. त्यानंतर मागे आपल्याला ज्या गोष्टी आहेत माहिती आहेत त्याच गोष्टीप्रमाणे गट ब व गट क मधील कोणत्याही पदासाठी उमेदवाराची मौखिक परीक्षा मुलाखत घेण्यात येणार नाही. म्हणजे तुमची तिथे काय होणार आहे, तुमची इंटरव्ह्यू होणार नाहीत. गट ब अराजपात्रित आणि गट क मध्ये तुमची इंटरव्ह्यू होणार नाहीत, परंतु गट अ साठी किंवा राजपात्रित गट ब साठी तुमची मुलाखत तिथे होणार आहे. तर बघा आता कोणते कोणते जे काही गट करण्यात आलेले आहेत ते गट आपण एकदा बघूयात. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर राज्यसेवा स्टेट सर्व्हिस, त्यानंतर अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, पशुसंवर्धन मत्स्य विकास, दंतचिकित्सक सेवा, कला शिक्षण सेवा, महाराष्ट्र उच्च शिक्षण, महाराष्ट्र तंत्र शिक्षण, महाराष्ट्र माहिती जनसंपर्क सेवा, महाराष्ट्र न्यायिक अधिकारी सेवा, महाराष्ट्र विधी सेवा. सो अशा प्रकारच्या सर्व संवर्गाची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. या PDFची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, डाउनलोड करा आणि पूर्ण माहिती याच्यामधून तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर बघा कालवा निरीक्षक, क्लर्क, लिपिक, ग्राममहसूल अधिकारी, निरीक्षक, अन्वेषक, ग्रंथपाल, PSI, नंतर एडिटर, स्वच्छता निरीक्षक, भंडारपाल, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, पर्यवेक्षक, टेलिफोन ऑपरेटर या सर्व संवर्ग जे आहेत, सहाय्यक कृषी अधिकारी, सहाय्यक मत्स्य अधिकारी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक RTO, लेखापरीक्षक, भूकरमापक, दंततंत्रज्ञ, अग्निशामक सेवा, कनिष्ठ अभियंता, पशुधन पर्यवेक्षक, परिचारिक, पॅरामेडिकल, छायाचित्रण, शास्त्रीय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, क्रीडा अधिकारी, पर्यवेक्षक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, तांत्रिक अधिकारी, ITI तांत्रिक कर्मचारी, नियोजन सहाय्यक, अनुरेखक, वोकेशनल इन्स्ट्रक्टर अशा वेगवेगळ्या संवर्गाची माहिती डिटेलमध्ये या परिपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामधील कोणत्या कोणत्या पोस्ट आता MPSC मार्फत घेतल्या जाणार आहे सर्व माहिती तुम्हाला या GR मध्ये देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. डाउनलोड करा, पूर्ण माहिती घ्या आणि तुम्ही ज्या ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्या परीक्षा आता MPSC घेणार आहे. त्यामुळे MPSC ज्याप्रमाणे एक्झाम घेत आहे त्याचा पॅटर्न, त्याची माहिती तुम्हाला घेणं आवश्यक आहे व त्याच अनुषंगाने आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये MPSC मार्फत कोणत्या प्रकारे कशाप्रकारे एक्झाम्स घेतल्या जातात याची माहिती आपण घेऊन येणार आहोत. त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, येणाऱ्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या एक्झाम गुरु चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल. त्यासोबत तुम्ही ही माहिती तुमच्या इतर ग्रुपवरती मित्रमैत्रिणी जास्त शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. धन्यवाद.